नागपूर यांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले सगळे पदाधिकारी प्रदीप मैत्राजी त्याचबरोबर सर्व उपस्थित पत्रकार कमिटीचे पत्रकार अध्यक्ष यांची मनापासून आभारी आहे। आमच्या उपसभापती कार्यालयातले PS पर्सनल सेक्रेटरी आणि सांगली महानगरपालिकेचे डेप्युटेशनवर आलेले आमच्या ऑफिसला आयुक्त श्री रवींद्र खेबुडकर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले पत्रकार बांधवांनो आणि भगिनींनो, विधान परिषदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे। आज पहिला दिवस आहे आणि 7 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। माझं नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनाचं जवळजवळ 21वं वर्ष आहे। एखाद्या वर्षी अधिवेशन झालं नसेल तर तो आपात सोडला तर बहुतेक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी 1 ते 2 दिवस फार तर अनुपस्थित असेन, पण बाकी पूर्ण वेळ या अधिवेशनामध्ये मी उपस्थित राहिलेली आहे। त्याचबरोबर सामाजिक भूमिकेतून पाहिलं तर नागपूरला माझी ओळख जी झाली सुरुवातीच्या काळात ते डॉक्टर रूपा कुलकर्णी वगैरे यांची जी हुंडाविरोधी चळवळ आहे त्याच्यात त्यांनी मला पहिल्यांदा बोलावलं होतं आणि त्याला लीला चितळे, त्याचबरोबर उषा मिश्रा, बऱ्याचशा सीमाताई होत्या, पण त्या हुंडाविरोधी विद्यार्थिनींचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला मी आले होते आणि त्याच्यानंतर मग सातत्याने विविध कार्यक्रमात, आंदोलनात, मोलकरीण संघटनेच्या कार्यक्रमात अशी येत गेले। त्यानंतर मग आंबेडकरी चळवळीत काम करत असताना सातत्याने दीक्षाभूमीवरती आणि अनेक कार्यक्रमांना पण मी येत होते। या कार्यक्रमांच्या मधून एक महत्त्वाचं म्हणजे नागपूर आणि विदर्भाची ओळख झाली आणि इथे असणारे सगळे कास्तकऱ्यांचे प्रश्न, त्याचबरोबर जलसिंचनाचे काही पूर्ण झालेले, काही अपूर्ण झालेले प्रकल्प, मिहानसारख्या प्रकल्प उभे राहिले आणि त्याच्यात लोकांचा चांगला सहभाग आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न, नुझूल जमिनींचा प्रश्न, विदर्भामधल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवरती मी विधिमंडळात आत्तापर्यंत आवाज उठवला आणि काही वर्ष तर मला आठवते साधारण 2012पासून ते 2017पर्यंत एकही अधिवेशन असं झालं नसेल की ज्याच्याबद्दल मिहानबद्दल मी लक्षवेधी लावलेलं नाही आहे। प्रत्येक याच्यात अधिवेशनामध्ये मी मिहानच्या संदर्भात कॉम्पेन्सेशन, शेतकऱ्यांना काय मिळालं, त्या जमिनीमध्ये किती उद्योग उभे राहिले याबद्दल प्रश्न आणि आवाज उठवत होते। त्याखेरीज भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नंतर वर्धा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांच्यामध्ये दर महिन्यात नाही पण दर 2-3 महिन्यांनी काही ना काही संपर्क असतो आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये उपसभापती झाल्यावर मला स्वतःला जरी येणं शक्य झालं नाही तरी बऱ्याचशा घटनांमध्ये मी पोलिसांच्या बरोबर पाठपुरावा करत असते। ज्याला मी विशेष हक्क समितीची प्रमुख होते तर त्यावेळेला मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन अधिकारी आणि आमदार यांचे का वादविवाद होतात, त्यांच्यामध्ये का विशेष हक्कभंगाच्या केसेस होतात, त्या कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि आमदारांनी काय सांभाळायला पाहिजे याच्यावरही बैठका घेतल्या होत्या। तेव्हाही मी पूर्व विदर्भ आणि अमरावती दोन्ही ती बैठका घेतल्या होत्या आणि माझ्या त्यावेळेला तरी निदर्शनाला असं आलं होतं की बऱ्याचशा ठिकाणी पदं रिक्त आहेत। विशेषतः शिक्षण विभागातल्या लोकांनी मला सांगितलं की पदं रिक्त आहेत आणि दिवसभरामध्ये कुणी मोबाईल फोनच म्हणजे लँडलाईन फोन तर बंदच आहेत सगळे अनेक वर्षापासून, अशी त्यांची एक तक्रार होती आणि मोबाईलवरती उचलले जात नाहीत फोन, त्याच्यामुळे आमदार आणि त्यांचा वादविवाद होतो आणि बरेचसे काही अधिकाऱ्यांची तर मला गाणार म्हणून आपले जे विधान परिषद सदस्य होते त्यांनी उदाहरणं दिली होती की जी मी सभागृहात मांडली होती की ते फोन संध्याकाळी 6 नंतर ऑफिसात जातात आणि काम करतात की जेणेकरून लोकं त्यांना भेटतच नाहीत। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनेक वेळेला सभागृहात मांडल्या, पण विशेषतः 2014पासून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर आत्ता परत सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत। त्यानंतर काही सुधारणा झालेल्या मला दिसत आहेत, पण नागपूरचा चेहरा गेल्या 4-5 वर्षात बराचसा बदलला आणि त्याच्यात पहिल्यांदा अगदी सुरुवातीला नागपूर जे होतं 10 वर्षापूर्वी ते सन्मानाने मला वाटतं चंद्रशेखर इथे आले आणि त्यानंतर नागपूरच्यामध्ये थोडे बदल झाले आणि त्यानंतर मग नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री होऊन काम करायला लागल्यावरती आणि बरेचसे वेगवेगळे उपक्रम घेतल्यावर विदर्भामधलं एक महत्त्वाचं शहर असण्याबरोबर महाराष्ट्राचा अपरिहार्य असा एक मोठी राजधानी, आपण ज्याला उपराजधानी म्हणू,
असं नागपूरचं महत्त्व आहे. त्यामुळे आज इथे मला आपल्याला भेटताना अतिशय आनंद होतो आहे. अधिवेशनाबद्दल आपल्या अनेकांच्या अनेक अपेक्षा असतात, परंतु उपसभापती म्हणून मला जे संधी मिळते आता की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, त्याच्यामध्ये सगळ्याच विषयांना महत्त्व देत असताना विदर्भामधल्या प्रश्नांना अधिक चालना देण्यासाठी माझं निश्चितपणाने लक्ष राहील. ज्यावेळेला मी पहिल्यांदा आमदार नव्हते त्यावेळेला मी कशासाठी इथे खास करून अधिवेशनाला आले होते, ते म्हणजे राज्य महिला आयोगाचा कायदा पारित व्हावा म्हणून मी 2 आठवडेभर अधिवेशनाच्या वेळेला आमदार नसताना येऊन राहिले होते. आणि 90-91ची गोष्ट आहे. बऱ्याचशा लोकप्रतिनिधींनाही त्यावेळेला आयोग म्हणजे काय माहिती नव्हतं. त्यामुळे भेटलो आम्ही त्या कॉरिडॉरमध्ये की ते म्हणायचे की आपका कुछ वो महिलाओं का था ना, महिला आरोग्य का वो कायदा पास हो गया. तर इथून सुरुवात झाली. महिला आयोग काय आहे इथून ती सुरुवात झाली की आरोग्यापेक्षा काहीतरी महिला आयोग वेगळा आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आयोगाच्यावर मी सदस्य झाले. प्रभाराव आमच्याबरोबर होत्या आणि आज मी सकाळी सुयोगला भेटलेली आहे. त्याच प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा काहीतरी वेगळे प्रश्न विचारले गेले तर बरं होईल असं मला वाटतं. तुमची ब्रेकिंग न्यूजची हे असते, अपरिहार्यता असतं, त्याची मला जाणीव आहे. शक्यतो मला राजकीय नेते आमचे जे सहकारी असतात त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही, परंतु ह्या कोर्टात वगैरे केसेस असल्यामुळे जे कोर्टाच्या न्यायाधीशांनी नाही बोलायला पाहिजे म्हणून ते बोलत नाहीत. परंतु आमच्या संदर्भात मात्र तुमची भूमिका अधिक प्रेमाची असल्यामुळे तुम्ही आम्हाला न्यायाधीशांना जे विचारत असतात तेच प्रश्न सगळे विचारत असतात. तर माझ्यासमोर ज्या केसेस चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे, पण बाकी इतर काही प्रश्नांवर चर्चा करताना सामाजिक मुद्दे असतील किंवा इतर काही मुद्दे असतील दुसरेही काही, ते तुम्ही जरूर मला विचारू शकता आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपण जरूर करूया. या अधिवेशन काळात तुमचं सहकार्य मिळेल आणि विधान परिषदेचं शतक महोत्सवी कार्यक्रम देखील आत्ता होतो आहे. उद्या सकाळी 9 ते 11पर्यंत विधान परिषदेच्या सभागृहात ज्यांनी विधान परिषद कव्हर केली अशा सगळ्या पत्रकारांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आणि नंतरही पुढच्या 4-6 महिन्यामध्ये लवकरात लवकर विधान परिषद ज्यांनी कव्हर केली गेले अनेक दीर्घकाळ 15 वर्ष 20 वर्ष त्यांचाही सत्कार करून त्यांच्या अनुभव आणि आठवणी एकत्रितपणे एखादं पुस्तक करावं की हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांचं योगदान म्हणून, की ज्याचा संग्रह आपल्याकडे राहील आणि काही स्मृतिचिन्हही त्यांना द्यावीत अशा प्रकारचा आमचा विचार आहे की जी महाराष्ट्रातले पत्रकार आणि नागपूरचे पत्रकार यांना देऊन कायमस्वरूपी आपलं नातं जे आहे ते दृढ राहील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. काही सामाजिक विषयाचा आपण उल्लेख जसा केला तर पुण्यात आपल्या राजकीय क्षेत्रात आपण काम करतो तर सामाजिक क्षेत्रात पण करतात. आपले एक स्त्री आधार केंद्र बहुतेक एक संस्था पण होती. त्याचपासून जर बघितलं तर आज शहरात वेगवेगळ्या चौकामध्ये लहान मुलं आपल्याला भिक्षा मागताना दिसतात, आपल्या समोर येतात, गाडीचे कासं पुसतात. ते पुण्यातलं चित्र तसंच असेल, नागपुरातले तसंच. आज वेगवेगळ्या शासकीय संस्था त्याच्यासाठी काम करतात. कुठे आपण कमी पडतो की हे आपण चित्र बदलू का शकत नाही? इथे मला असं वाटतं की मला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते की त्यांची एक भूमिका होती, थोडी वादग्रस्त होती, परंतु ज्या वेळेला लोक स्थलांतर करून येतात तर आजकालच्या पॉलिश भाषेत त्याला म्हणतात सेफ मायग्रेशन, पण आत्ता प्रत्यक्षामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही काही ना काही त्याचं रेग्युलरायझेशन करा की कोण येतं आहे, कशासाठी येतं आहे, वारंवार लोक काय येत आहेत. आज आपल्या हॉस्पिटल्समध्ये परिस्थिती पाहिली तर इतर प्रांतांमधून येणारे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात मेडिकल फॅसिलिटीसाठी येतात आणि आपल्या मेडिकल फॅसिलिटी कमी पडतात. मग अशा वेळेला जेवढा पैसा आपले करदाते देतात तेवढा पैसा आपल्या कर देणाऱ्या लोकांना उपयोगी किती होतो आणि इतर समाजासाठी किती होतो त्याचं काहीतरी हिशोब तरी असला पाहिजे, हा त्याच्यातलं लक्ष आहे. दुसरं, मोठ्या शहरांमध्ये मुलांना निदान जेवायला मिळतं म्हणून त्यांना खाण्यापिण्यासाठी इकडे घेऊन येणारे सुद्धा पालक आहेत. याला महत्त्वाचं अर्थातच कारण आहे की खेड्यामध्ये रोजगार नाही आहे आणि ज्यावेळेला दुष्काळ पडतो किंवा पाण्याची टंचाई होते किंवा एखादं वादळ होतं, स्थलांतर होतं, तेव्हा लोंढेच्या लोंढे शहरात आलेले दिसतात. त्याला एकच अपवाद आहे आणि तो फार एक मी असं म्हणेन की ऐतिहासिक स्वरूपाचा अपवाद आहे. तो म्हणजे जेव्हा कोविड झाला तेव्हा रिव्हर्स मायग्रेशन झालं आणि शहरातून लोक खेड्याकडे गेले असं मला तरी बऱ्याच ठिकाणी चित्र दिसलं. आणि खेड्यामध्ये मोकळी हवा आहे, आयसोलेशनमध्ये जाता येतं आहे आणि मग रोजगार हमी योजनेची कामं बऱ्याच ठिकाणी काढली गेली असं मला तरी दौऱ्यांमध्ये चंद्रपूर, भंडारा, वर्धा वगैरे सगळ्या ठिकाणी चित्र दिसलं. तर त्यामुळे रिव्हर्स मायग्रेशनमध्ये जे लोक गेले ते गावीच राहिले, ते आले नाहीत असं सुद्धा चित्र आहे. परंतु आपली ही मोठी जी शहरं आहेत, मग त्याच्यात नागपूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, अगदी अकोला, अमरावतीसारख्या शहरात खेड्यातून शहरात लोक येतात कारण शेतीमालाला तेवढा भाव नाही आहे आणि शेती विभागामध्ये ग्रामीण भागामध्ये जेवढ्या शैक्षणिक संस्था रिमोट प्लेसमध्ये पाहिजेत तेवढ्या नाही आहेत.
तिसरं कारण आहे जातीयता, की विशेषतः आज आमचे एक अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी आहेत विधिमंडळामध्ये, पण ते अनुसूचित जातीच्या मधून आलेले आहेत. त्यांना मी जेव्हा विचारलं की तुम्ही जेव्हा गावी जाता तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात का, त्याच्यावर कॅटेगोरिकली उत्तर दिलं की नाही म्हणून. आणि त्यामुळे जातीय तणाव आणि मुलींच्या आणि महिलांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांच्यावरती प्रचंड विषमताकारी बंधनं मुलींच्यावरती, की जी आज मुलींना स्वतंत्र जीवन जगायचं आहे, त्यांना आधुनिक राहणी पाहिजे, ती ग्रामीण भागात त्यांना तेवढी उच्च विद्याविभूषित असाल, श्रीमंत असाल तर मिळू शकते, पण बाकीच्यांना मिळत नाही. आणि त्याच्याऐवजी इथे आलं की तुम्ही बघाल की आपल्याकडे काही वर्षात वेशभूषा पण स्त्रियांची बदललेली आपल्याला दिसते. तर या कारणामुळे लोक इथे येतात. मला उत्तर प्रदेशमधून वगैरे आलेल्या महिलांशी पण मी बोललेली आहे मुंबईमध्ये, तेव्हा त्या म्हणतात की हम हमारे गाव को मुंबई जैसा बनाना चाहते हैं, असं बोलतात. आणि मी यूपीत गेले तर तिथे मला बरेचसे लोक म्हणाले की हमें तो यहाँ के जैसा रहना पड़ता है लेकिन हम मुंबई जाते हैं तो अच्छा लगता है. म्हणजे थोडक्यात फक्त आर्थिक नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिकसुद्धा मुक्ततेसाठी लोक शहरात येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही मुलांची भीक मागणं थांबवायचं असेल तर ते सरकारने खूप कार्यक्रम केलेले आहेत, भिक्षागृह केलेली आहेत, पण पालकांच्या बरोबर त्यांना या व्यवसायात ढकलणारे दलालसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आहेत, याची आपल्याला कल्पना आहे. आणि हे रॅकेट तोडण्यासाठी आपण पोलिसांकडून अपेक्षा ठेवतो, परंतु पोलीस प्रत्येक गोष्टीसाठी पोलीस काम करू शकत नाही, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून समाजाचा सहभाग हा पूर्ण झाला पाहिजे असं मला निश्चितपणाने वाटतं. आणि अशा विषयांच्यामध्ये आपण जे काम करत असाल तर तिथे तुम्हाला सरकारची किंवा पोलिसांची किंवा अन्य संस्थांची अनास्था दिसली तर ती तुम्ही माझ्या निदर्शनाला आणा. तुमच्या त्या प्रश्नामध्ये माझं पूर्ण सहकार्य राहील. ताई, माझा प्रश्न असा आहे की नाही आता यांनी एक हात वर केला आहे, तिकडे एक हात वर केला. महिला सशक्तीकरणावर आपण बोलतोय, काम करतोय, पण शक्ती कायद्याची अजून अंमलबजावणी होऊन राहिली महाराष्ट्रात, काय कारण आहे? ह्या कायद्यामध्ये सर्व पक्षांचा सहभाग होता, परंतु केंद्रामध्ये तो राज्याचा कायदा आहे आणि केंद्रामध्ये कायदा लागू होत असताना त्याला मान्यता घ्यावी लागते. आणि गृह विभागाने काही त्याच्यावर क्वेरीज काढलेल्या आहेत, त्याचं उत्तर आपल्या राज्य सरकारच्या गृह विभागाने दिलेलं आहे. ते काही तांत्रिक बाबतीमध्ये अडकलेलं आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारकडून त्याला पूर्ण परवानगी मिळालेली नाही आहे. परंतु केंद्र सरकारने स्वतःच आता कायद्यामध्ये बदल करून एव्हिडन्स ॲक्ट, बाललैंगिक शोषणाबद्दलचा ॲक्ट त्याच्यात दुरुस्त्या केलेल्या आहेत. आत्ताच्या या अधिवेशनात स्टँडिंग कमिटीच्या सूचनांना मान्यतासुद्धा दिलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्याला दिल्यावरती सहकार्य पूर्णपणाने त्यावरती ते अंमलबजावणी होऊ शकेल असं मला वाटतं. काही माझा एक प्रश्न आहे. आंबेडकरी जे समाज आहे किंवा आंबेडकरी समाजांच्याबद्दल तुम्हाला चळवळ आहे, मनात तळमळ आहे, परंतु असं आहे की आज आंबेडकरी समाज हा विखुरलेला आहे आणि तुम्ही आंदोलनसुद्धा केलेलं आहे त्या संदर्भामध्ये. काय वाटते, जर आंबेडकरी समाज हा राजकारणामध्ये ज्याप्रमाणे असायला हवा त्याप्रमाणे नाही, त्याला मागे राहावं लागतं, काय कारण असेल नेमकं? मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. मला एकच वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना योग्य वाटतो तो मार्ग जर का निवडला तर बराचसा न्याय मिळू शकेल. मॅडम, महिला अत्याचारांच्या संदर्भात तुमचं काम अत्यंत प्रशंसनीय मॅडम. नागपूरमधलं विचारतो की 354 आणि 376च्या संदर्भातले जे गुन्हे आहेत ते दाखल केल्या जात नाही, स्थानिक पोलीस स्टेशन त्याची टाळाटाळ करतात. त्या संदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात आवकजावक विभाग ठेवलेला आहे मॅडम. तिथे देखील तक्रारी घेऊन गेलेत तर तिथे संबंधित पोलिसांना विचारलं जातं की तक्रार घ्यायची की नाही. त्या संदर्भात ती माहिती तुमच्याकडे पोहोचवायची होती. तुम्ही याच्यात माझ्याकडे अशा अनेक वेळा तक्रारी आलेल्या आहेत, पण तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेला मी SP-शी IG-शी बोलत असते. त्यामुळे मला तुमच्यामार्फत आवाहन करायचे की त्यांना भरोसा सेल पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी केलेला आहे, त्यांनी भरोसा सेलकडे थेट जायला पाहिजे, पोलीस स्टेशनकडे वाट न बघता. भरोसा सेलमध्ये प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जातेच. त्याचबरोबर 112 नंबर आहे, 112 नंबरला सेंट्रली कोऑर्डिनेटेड आहे. तुम्हीसुद्धा बाहेर पडल्यावर 112 नंबर लावून बघू शकता. तर अशा वेळेला ते विचारतात का काय छेडछाड झाली आहे, काय त्रास झाला आहे, आणि त्यानुसार मला स्वतःला स्वानुभव आहे की ताबडतोब ते बीट मार्शल सोडून एका मुलीला मारहाण होत होती तर तिला त्यांनी सोडवलं लगेच आमच्या फोननुसार. म्हणजे मी पुण्यामध्ये याला होते, स्वारगेट भागात होते आणि घोले रोडला तिला मारत होते. तर मी फोन केला 112ला, तर त्यांनी लगेच बीट मार्शल पाठवला. तर ते मारत असतानाच त्यांनी जाऊन ते थांबवलं आणि त्या
मुलीला वाचवलं आणि मी पण स्वतः गाडी घेऊन तिथे पोचले. त्यामुळे 112 नंबर एक आहे. पण खरं तर महत्त्वाचं असं आहे की जेव्हा मुलींना छेडछाड होते तेव्हा समाज काय करतो, समाजाचं सुद्धा काम आहे. मी समर्थन करत नाही, पण अक्कू यादवसारखी घटना इथे घडते. त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ स्पष्ट आहे की वैफल्य जेव्हा ग्रस्त होतात पीडित लोक, तेव्हा शेवटी नाईलाजाने ते कायदा घेतात हातात. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांच्या या कृतीचं समर्थन केलेलं होतं, त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल. त्यामुळे मला असं वाटतं की कोर्टातला विलंब आणि पोलीस स्टेशनची संवेदनशीलता वाढवण्यामध्ये समाजाचा सहभाग जेवढा होईल तेवढं चांगलं राहील. आणि त्या दृष्टीने इतके वृत्तपत्र आहेत, तिकडे इतके तुम्ही कार्यकर्ते आहात, तर सामाजिक संस्थांबरोबर तक्रारी जर का जिथे घेतल्या जात नाही त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काही मोहीम चालवली, जशी बेल बजाव कॅम्पेन तुम्ही ऐकली असेल की लोक इमारतीतले एकमेकाच्या मदतीसाठी जातात, तर त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि एक छोटं पॉझिटिव्ह उदाहरण कालच वर्तमानपत्रात आलेलं आहे की इमामवाडा, मला वाटतं तिकडे त्या मुलीची छेडछाड होत होती. 2016 सालची घटना आहे. मी पण स्वतः त्या केसमध्ये लक्ष घातलं होतं, तक्रार घेत नव्हते, पण आता त्याची शिक्षा झाली आणि कन्व्हिक्शन झालेलं आहे. 6 वर्षाची शिक्षा आरोपीला झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यात मीडियाची चांगल्या प्रकारची लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात केवळ केसेस किती झाल्या याच्यापेक्षा कन्व्हिक्शन किती जास्त होईल या दृष्टिकोनातून कामाची आवश्यकता आहे. आणि मी विधिमंडळात सातत्याने गृह विभागाला याच्याशी संवाद साधत असते, बोलत असते. कारण कार्यालयासाठी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भात नोकरी जाण्याच्या भीतीने महिला त्याची तक्रार करत नाही. काय कसं सांगा मॅडम त्या संदर्भात? घेते मी प्रश्न यांचा एक, त्या दोन्ही घेते. तुम्ही एक खंत व्यक्त केली आहे की बाळासाहेबांची उणीव भासते अशी तुम्ही खंत व्यक्त केली आहे की आम्ही भेटायला जायचो तेव्हा आम्ही आमचं बोलणं खंडित करायचं, आम्ही कधी उठून जातो याची देखील बाळासाहेबांबद्दलची खंत नाही व्यक्त केली मी. म्हणजे बाळासाहेब नाही आहेत त्याची खंत तुम्ही व्यक्त केली. ठीक आहे, यांचा जो मुद्दा आहे त्याच्यानंतर ते घेऊन तुमच्याकडे येते. एक तर 10 वर्ष होत आहेत आता, लवकरच सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस याच्याबद्दल जस्टिस भगवती, जस्टिस नली फरीमन यांनी जे जजमेंट दिलं होतं आणि नंतर केंद्र सरकारने कायदा केला, त्या कायद्याला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु त्याच्या अंमलबजावणीच्या यंत्रणा झालेल्या नाही आहेत. आणि दुसरं असं आहे की स्त्रियांची अशी छेडछाड जी आहे ती नॉन सिरियसली घ्यायची. ते उसमें क्या होता है, वो ऐसे ही बोलती है, वो झगडालू है, असं करून तिला आयसोलेट केलं जातं आणि विक्टिमायझिंग द विक्टीम असं केलं जातं. दुसरं, तो जो माणूस असतो त्रास देणारा, तो त्याला काहीच लाज वाटत नाही. मध्ये एक मंत्रालयातली केस आली होती की त्यांनी त्याची, म्हणजे क्लास 1 ऑफिसर होती महिला ती, तर त्यांनी तिला सांगितलं होतं की तू मला गाणं म्हणून दाखव, मला फार बोर झाले. मग मी त्याच्यावरती खूप आरडाओरडा केला, त्याला चार्ज सोडायला लावला, पण तो सस्पेंड झाला नाही. कारण त्याच्यामध्ये ते जे वरिष्ठांनी महिलेकडे तक्रार, वरिष्ठ महिला कर्मचाऱ्याकडे तक्रार द्यायची जी यंत्रणा पाहिजे होती, तिथेच त्या महिला ज्या दबावाखाली जातात अशांनाच ते नेमतात. NGO असायला पाहिजे, तो NGO नेमलेला नसतो. पण असं असून सुद्धा प्रत्येक शहरात काम करतायत लोक. आणि आम्ही जेव्हा फॉलोअप आपण करतो त्याला मला माहिती आहे की काही ठिकाणी कडक भूमिका घेतली जाते. याला साधा एक उपाय वाटतो की पण खूप IT कंपन्या आहेत. परदेशामध्ये जर का एखाद्या महिलेची छेडछाड झाली तर त्या IT कंपनीची पॉलिसी अशी असते की त्या मुलीला कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. तुम्हाला मी नाव घेत नाही, त्या उद्योगपतीचं नाव माहिती आहे, त्याला लक्षावधी डॉलर्सची कॉम्पेन्सेशन द्यायला लागलं होतं. अशी तर भूमिका आमच्या मीडियातसुद्धा नाही आहे, बाहेर तर लांब सोडायचं. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू, त्याच्यामध्ये आपण म्हणू त्याला काढून टाकू शकतो, अशा प्रकारची भूमिका आपल्याला झालेली दिसते. पण महिला आता बऱ्याचशा सजग होत चाललेल्या आहेत. चुकीचं म्हणेन मी, मला योग्य वाटत नाही, पण बऱ्याचशा महिलांनंतर त्याचा सूड पण काढतात स्वतःच्या हातात कायदा घेऊन वगैरे सगळं. आणि याला कारण असं आहे की कायद्यातून चौकट मिळत नाही, मग त्यावेळेला अशा पद्धतीने गोष्टी घडतात. दुसरं म्हणजे हनी ट्रॅपसारखे पण विषय आता चाललेले आहेत की त्यामध्ये त्या पुरुषाला पैशासाठी फसवण्याचा विषय होतो. पण मुळात तुम्ही हनी ट्रॅपमध्ये हनी खायला जातात कशाला, असा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही बाजूच्याबद्दल तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. हां, बाळासाहेबांच्याबद्दल नाही, एक उणीव म्हणजे आता असं आहे. हां, बोला. हो, काळावरती उत्तर नसतं. शेवटी साहेबांची तब्येत बिघडली, त्याच्यानंतर ते राहिले नाहीत म्हटल्यावरती काही गोष्टींच्यामध्ये तर फरक होणारच होता. आणि दुसरं असं की प्रत्येक नेत्याची राजकीय शैली वेगवेगळी असते. त्यामुळे शिवसेना प्रमुखांची भूमिका ही एक वेगळ्या प्रकारे, ते जरी स्वतःसारखे भेटले नाहीत तरी ते शिस्त होती कठोर आणि बारीक माहिती असायची त्यांच्याकडे. त्याच्या संदर्भात 2015 नंतर थोडंसं आमच्याकडे बदलली कार्यपद्धती. मला ॲक्सेस होता, अनेक वेळेला मी भेटू शकत होते, पण जे प्रश्न घेऊन आपण जातो
त्याच्यातून जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळताना अडचणी येतात आणि जो मोठं काम करत असेल एखादा नेता तर त्याला अपमानित करायचं, त्याला काम करू द्यायचं नाही, त्याला मुद्दामून बाजूला टाकायचं, असे डावपेच भरपूर होते. जसं मनोहर जोशींच्याबद्दल करण्यात आलं होतं, त्या सगळ्या मी तपशिलात जात नाही. तर या नेत्यांना हळूहळू म्हणजे असं ते निष्क्रिय झाले की त्याच्यानंतर अपमानित करणं वगैरे या गोष्टी होत होत्या त्यामध्ये. दुसरं असं आहे की आमचा पक्ष जो होता तो प्रत्येक पक्षामध्ये कशा प्रकारची रचना असते निर्णयाची, त्याच्यामध्ये मतभेद व्यक्त करणं हे मान्यच नसतं. त्यामुळे मतभेद मान्य केले तर मग घरी जायची वेळ येणार. कधी पण ठराव होतात, आता सगळं कोर्टामध्ये येते, सुप्रीम कोर्टामध्ये कुठले रेकॉर्ड नाही आहेत, कोणाला कशासाठी निवडलं त्याची माहिती नाही आहे, बऱ्याच वेळेला कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या जातात. अशा सगळ्या गोष्टी आहेत यामधल्या ज्या आहेत त्याच्यामुळे त्या सगळ्या आता उघड होत आहेत की काय काय त्रुटी होत्या. ते थोडक्यामध्ये पारदर्शीपणात आपण कमी पडतो ही वस्तुस्थिती आहे. काही माझा एक प्रश्न आहे, 20 वर्ष आधीचं हिवाळी अधिवेशन आता तुम्ही इथं ते का आपल्याला खरोखर विदर्भाला न्याय मिळाला असं वाटतं का तुम्हाला? विदर्भाचा पायाभूत सुविधांचा मध्ये फरक झाला चांगल्या अर्थाने, हे नक्की आहे. त्यामुळे मी अत्यंत नकारात्मक बोलणारच नाही. याचं कारण असं की त्यावेळची तुम्ही परिस्थिती पाहिली, ट्रेन्सची, रस्त्यांची. आज आता समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झालेला आहे, त्यामुळे त्यावेळेचं काहीच होत नाही आहे, त्याच्याऐवजी काहीतरी होतं आहे, हा फरक मोठा आहे. दुसरं तुम्हाला इथे कल्पना किती आहे मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, नागपूरमध्ये, परदेशामध्ये जिथे जिथे मी जाते तिथे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये विदर्भाची आणि नागपूरचे खूप तरुणी मला भेटतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात परदेशात लोक नोकऱ्यांना गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गाची स्थिती पण थोडीफार सुधारलेली आहे, अगदी गरिबांची सुधारली नसली तरीसुद्धा. आणि तिसरं म्हणजे सर्व्हिस सेक्टर वाढल्यामुळे जे गोरगरीब लोक आहेत त्यांनासुद्धा बांधकामाच्या मध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये थोडा रोजगार मिळायला लागलेला आहे. याच्या दृष्टीने मी असं म्हणेन की नक्कीच फरक झाला आहे. दुसरी मोठा बदल झाला आहे गेल्या काही वर्षात, तो म्हणजे सोशल मीडिया जो आहे तर तो एक साईड हिरो होता, तो आता हिरो म्हणून वावरतो आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती येते आणि त्याच्याप्रमाणे सगळी सूत्र हलवली जातात. त्याच्यात काही चुकीच्या गोष्टी असतात, काही बरोबर असतात, परंतु सोशल मीडियामुळे सामाजिक लोक फार अलर्ट झालेली आहेत. आज मुंबईसारख्या बचत गटांमध्ये 15-15 हजार महिला या जॉईन होतात फोनवरून आणि त्यांच्याशी बोललं जातं. किंवा कोविड काळात मी पाहिलं की प्रत्येक गावामध्ये लाऊडस्पीकर घेऊन दिले होते जिल्हा परिषदांनी आणि महिला सरपंचांनी मला सांगितलं की ते जे ऐकतात कोविडच्याबद्दलची माहिती तर ते रात्री मजुरी करून लोक परत आले की 10 नंतर किंवा 9 नंतर परवानगी घेऊन पोलिसांची परत ती फिल्म लाऊडस्पीकरवरून दाखवतात. हा केवढा मोठा फरक आहे. म्हणजे ज्ञानामधली जी अडसर आणि भिंत होती ती माहितीची जी आहे लोंढा तो खूप ठिकाणी पोचलेला आहे. त्यातली किती माहिती उपयुक्त आहे, किती माहिती चुकीची, याचा निर्णय ज्याच्या त्याचा बघणारा माणूस करतो. परंतु आता अमुक माहिती नाही असं नाही आहे. खेड्यातली माणसंसुद्धा त्यांना जेवढं जमेल तेवढी माहिती घेत असतात, पाहत असतात. हे 2 मोठे फरक आहे की ज्याच्यामुळे माणसाला रस्ता दिसायला लागला आहे की आपण कशी प्रगती करायची. ते आपण जे बोलले ना की सिनियर जे लीडर्स आहे शिवसेनेमध्ये त्यांना ह्युमिलेट करायचा, त्याला अपमान करायचा आणि इग्नोर करायचा. आपण जेव्हा हे MBA सरकार होते तेव्हा नंबर 2 असं एक इम्प्रेशन लोकांना देण्यात आले की नंबर 2 म्हणजे उद्धव ठाकरे नंतर ते आदित्य ठाकरे आणि बाजूला सुभाष देसाई बसायचा, एकनाथ शिंदे बसायचा, आणखी सिनियर लोक बसायचा. तेव्हा आपण जे बसतात मीटिंगमध्ये की त्यांच्यासोबत आपण ते काही त्याविषयी आपण काय काही सांगितलं नाही, काही बरोबर नाही आहे. असं आहे की की वन टर्म MLA फर्स्ट टाईम ते MLA झाले आणि ते त्यांच्या अशा इम्प्रेशन होतं की ते नंबर 2 आहे. अशा गोष्टी काही पक्षामध्ये उघड चर्चा होत नव्हती कशावरती. आणि दुसरं म्हणजे लोकांमध्ये ज्या नेत्यांच्याबद्दल खूप आस्था आणि प्रेम असतं, ज्याला बघायला लोक रस्त्यावर येतात, तेव्हा मासचा पण एक रेटा असतो. किंवा प्रत्येक ठिकाणी निमंत्रणं येताना नेत्यांच्यापेक्षा जास्त आदित्य ठाकरेंना निमंत्रणं येत होती. त्याच्यामुळे थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं त्यांना फुटपट्टी लावली जात होती. परंतु आमच्या पक्षात एक संस्कृती होती की जे साहेब म्हणतील त्याला होच म्हणायचं. त्यामुळे त्याच्याबद्दल मतभेद वगैरे असं काही मनात पण येत नव्हते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा लक्षात यायला लागलं की त्याच्यामुळे संवाद थांबतो आहे, त्या कार्यकर्ता दुःखी होतो आहे, त्यांना वेळ मिळत नाही आहे,
तेव्हाला जाणवायला लागलं की याच्यात कुठेतरी बदल झाला पाहिजे. सुरुवातीला त्याच्यात काही फार चुकीचं वाटलं नाही. आम्हालाही आदित्यबद्दल खूप प्रेम आणि जिव्हाळाच होता आणि आजही आहे. असं नाही की त्याच्याबद्दल काही, एक तो लहान मुलगा आहे, नेता असला तरी तो आम्हाला त्याच्याबद्दल, मी तो उलट आमचा नातेवाईक असावा अशा पद्धतीनेच आमच्या मनात भावना होती. आम्ही कधी तो नेत्यांचा मुलगा आहे अशा पद्धतीने कुठल्याच शिवसैनिकांनी तुझ्या भावानी त्याच्याकडे पाहिलेलं नाही आहे. जेव्हा असं दिसायला लागलं की ज्यांचा जनाधार आहे त्या नेत्यांना डावलं जाते आणि त्यांना मुद्दाम काम करून देताना अडथळे तयार होत आहेत, त्यावेळेला सगळं गणित जे आहे, समीकरण जे आहे ते बदलायला लागलं. नाही, उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भातील प्रेम तसेच आदर आहे. ताई ताई माझा एक प्रश्न आहे. ताई माझा एक प्रश्न आहे. 21 जूनला जेव्हा ही फूट पडली आणि नंतर मग पहिले सुरत आणि मग ती आसामची वारी झाली, ताई तुमची प्रतिक्रिया किंवा तुम्हाला नेमकं काय वाटलं की हे काय झालंय पक्षामध्ये? आम्हाला स्वतःला जवळजवळ महिना 2 महिने कळतच नव्हतं नक्की काय चाललंय ते. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच धक्का बसलेल्या अवस्थेत होतो. त्याच्यामध्ये आम्ही कायदा वगैरे वाचत होतो काय आहे काय नाही ते. पण शिंदे नाराज आहेत हे मला कल्पना होती, कारण एकनाथजी शिंदे जसे विधानसभेत निवडून आले त्यावेळेपासून त्यांचं आणि माझं एक चांगल्या प्रकारचं सहकार्य होतं. आम्ही तसे विधानसभेत ते जे विषय, विधानसभा 1 तास आधी असते परिषदेच्या, त्यावेळेस सभेत ते जे विषय घ्यायचे तर ते प्रताप सरनाईक, उद्धवसाहेब आणि बाकीचे जे ठाण्यातले नेते मंडळी होती, राजन विचारे वगैरे, तर ते जे घ्यायचे विषय ते विषय आम्ही परिषदेत 1 तासाने घ्यायचो. एक दुसरं, प्रत्येक ठाण्याच्या महापालिका निवडणुकीच्या वेळेला त्यांनी मला बोलावलं होतं. पुण्याला मी संपर्क प्रमुख होते, तिथे मी 2च नेत्यांना बोलावलं होतं उद्धवसाहेबांखेरीज, एकनाथ शिंदे आणि संजय राऊत. बाकी म्हणजे का बोलावलं होतं की लोकांची मागणी होती म्हणून प्रचारासाठी वगैरे. त्यामुळे शिंदेंना एक नगरविकासचं काम करू दिलं जात नाही आहे तेवढं. सिडकोचे वगैरे निर्णय सगळे CEOना सांगण्यात आलं असावं की बाबा तुम्ही ते निर्णय स्वतः घ्यायचेच नाहीत, सगळे आम्ही विचारू त्यांना घ्यायचे. पण बऱ्याच वेळेला बरेच निर्णयांमध्ये CM स्वतःचं व्हेटो वापरतात. त्यामुळे असं वाटलं नाही की तो एक पॅटर्न होतो आहे का काय. आणि कोविड चालू होता, तर कोविडमध्ये खूप जबाबदारी शिंदेसाहेबांवर होती की इथे इथे पत्रकार आजारी आहेत, तिथे हॉस्पिटलाइजचं बघा, बिलांचं बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचे प्लॅन टाकायचे तर ते करा. हे सगळेजण इतके कामात गुंतलेले होते की कोण कोणाला काय डावलतं आहे याच्यापेक्षा आम्ही जास्त जनतेसाठी सगळं, आम्हाला प्रत्येकाला कोविड होऊन गेला, म्हणजे कुणी असं राहिलंच नाही नेते उपनेते आमदार याच्यापैकी. अशा वेळेला इट वॉज लाईक अ वॉर. त्याच्यामुळे ते 19-20 होऊन गेलं, त्याच्यामध्येच वेळ गेला. 21 नंतर जसं कोविड कमी व्हायला लागला तसतसं या गोष्टी कानावर यायला लागल्या. मला स्वतः सन्माननीय शिंदेसाहेबांनी, उपसभापती मी होते, माझ्या त्यावेळेच्याही निवडणुकीत त्यांनी मदत केली होती. नंतर ते मला भेटायलाही आले होते त्यावेळेला, म्हणजे आम्ही एकत्रच पक्षात होतो तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की साहेब माझ्यावर विश्वास टाकत नाही तसं मला वाटतं, मी काय करू. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही साहेबांच्याकडे तुमची बाजू मांडा, आम्हाला शक्य होईल तेव्हा आम्ही बोलतो. पण उद्धवसाहेब आजारी पडले आणि आजारी पडल्यावरती पूर्ण 2-3 आठवडे संवाद सगळ्यांचाच थांबला. आणि त्या मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळेनाशा झाल्या की नक्की पक्षात काय कोण करतं आहे. आणि आमदारांची नाराजी त्याच्यानंतरसुद्धा होती की त्यांना निधी दिला जात नव्हता वगैरे, तर त्याची दखल तेवढी घेतली जात नाही असं लक्षात आलं. आणि तुम्ही जी प्रतिक्रिया दिली तर आम्ही एक हे होतो, काय म्हणायचं, आम्ही एक म्यूट स्पेक्टॅटर्स, किंवा आम्हाला ते धक्कादायक सगळं चाललेलं काय चाललेलं आहे. दुसरं आम्हाला हे पटत नव्हतं की वाटत होतं असं की एकत्र यायचा प्रयत्न केला पाहिजे कोणतरी त्याच्यासाठी, पण ते पण होत नव्हतं कुठेही. आणि मग रोज सकाळपासून एक लक्षात आलं की संजय राऊत साहेब जसे जेलमधून परत आले तर मी स्वतः त्यांना बोलले, म्हणजे त्यांना आता आठवते की नाही मला माहीत नाही, की राऊत साहेब तुम्ही आत्ता जेलमधून आला आहे तर थोडं म्हणजे त्यांना, मला त्यांच्या मनात आदरच होता तेव्हासुद्धा आणि आजही आहे. मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत भरपूर, त्यांची शब्दप्रणाली मला पटत नाही अजिबात. पण मी त्यांना म्हटलं की एवढं तुम्ही टोकाची भूमिका घेता त्याच्याऐवजी थोडंसं तुम्ही काम करा. पण कारण नसताना ज्याला आपण म्हणू की 100% अति आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद पण वेगळ्या प्रकारे मांडले जातात, तर तसं तुम्ही विचार करा याच्यावरती. तर ते मला नाही, माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार. मग हे त्यांनी सांगितल्यावरती मग शेवटी असं आहे की आपण सांगण्याचं काम करू शकतो आणि ते त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं, पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतःला जे बोलायचं नव्हतं ते त्यांच्याकडून ते बोलून घेत होते. त्यामुळे माझं असं मत झालं की ज्यांनी नंतर मी बोलले की त्यांना बळीचा बकरा केलं पक्षाने, असं माझं मत आहे. मैडम आपका राजनीतिक 30 साल का अनुभव है, एक सवाल छोटा सा, आपका राजनीतिक 30 साल का अनुभव है, आप एक महिला भी हैं, दिल्ली में
पार्लियामेंट दिल्ली में, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, गृह मंत्री सब दिल्ली में। ऐसे में एक दिन में महिलाओं के साथ में रोज 3 बलात्कार होना, ये NCRB की रिपोर्ट है। इसको आप कैसे देखते हैं? हिंसा के साथ में असुरक्षित राज्य घोषित किया जा चुका है उसे, ऐसे में आप क्या देखते हैं? जब तक सूरज चांद के जैसा पुरुष प्रधान व्यवस्था रहेगी तब तक अत्याचार होते ही होते रहेंगे। जब तक स्त्री पुरुष समानता, दोघंही जण तिलाही सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार आहे, ही जोपर्यंत विचार आमच्या समाजातला पुरुष वर्ग स्वीकारत नाही तोपर्यंत फक्त कायद्याने काहीच होत नाही। दुसरं, धोरणामध्ये, निर्णयांमध्ये, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये स्त्रियांची संख्या जर का बहुसंख्येने असेल, फक्त 50% नव्हे बहुसंख्येने, तर अंमलबजावणी नक्कीच सोपी होते। आणि म्हणूनच सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाचं विधेयक आणलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की केवळ फेवर म्हणून नाही, सबका साथ सबका विकास, त्याचबरोबर धोरणामध्ये प्रतिबिंब पडावं महिला आरक्षणाचं, आणि पंचायत राजमध्ये जे स्त्रियांनी काम केलं त्या दृष्टिकोनातून हे स्त्रियांना स्थान दिले। पण ते आल्याला सगळं सुधारेल अशातला भाग नाही आहे। तुम्हाला माझं म्हणणं खूप अति पुढचं वाटेल, परंतु आज स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये पॅटर्निटी लीव 3 महिने दिली जाते आणि स्त्री पुरुष दोघंही मुलाचं संगोपन करतात। आपल्या समाजामध्ये घरचा स्वयंपाक, पाणी, धुणं, भांडी, मुलं सांभाळणं, दिवसभर काम करून परत गरम चपाती देणं हे सगळं महिलेनी करायचं ही गृहीत आहे। तोपर्यंत स्त्रीला विकासासाठी वेळ कुठे राहणार आहे? त्यामुळे आज मला असं वाटतं की एखाद्या स्त्रीनी प्रतिकार केला एखाद्या अत्याचाराचा तर तिलाच लोक म्हणतात की आगाऊ आहे, ही जादा आहे, हिला असंच करायला पाहिजे होतं। कुठलेही सिनेमे, नाटकं बघा तुम्ही, त्याच्यामध्ये जेव्हा थोबाडीत मारलं जाते बाईला तर लोक टाळ्या वाजवतात। का बरं? क्वचितच असं कधीतरी होतं की ज्यामध्ये स्त्रीला न्याय मिळाल्यावरती सुद्धा समाजाला चांगलं वाटतं। आता काही थोडेफार चित्रपट आलेले आहेत, पण देवदासारख्या चित्रपटामध्ये तो शाहरुख खान सांगतो तिला की तुझ्या चेहऱ्यावर कायम जखम मी ठेवून देतो आठवण म्हणून माझ्या प्रेमाची, आणि मसून तोंडावरती तो तिच्या काच मारतो। मला ही प्रेम आणि हिंसा जी चालते एकत्र, त्याच्यामुळे असं होतं की बाईला मारून टाकलं तरी चालतं असं सगळ्यांना वाटतं। आणि तुम्हाला पटत नाही, तुम्हाला हसायला येतं या गोष्टीचं, मला खेद वाटतो याचा। तुम्ही जोरदार हसून घ्या, पण आमच्या जीवनात जीव आहे तोपर्यंत आम्ही हे मांडत राहणार। त्याच्यानंतर तुम्हाला कदाचित आठवण येईल की बाबा असं काही व्यक्ती सांगत होत्या या भारतात सुद्धा। नाही, आय थिंक वी शुड स्टॉप नाउ। कुछ बाकी पूछना है दिस? मेरा सवाल रोजगार के संदर्भ में था। आपने भी कहा भी था ग्रामीण में रोजगार वगैरह नहीं, इसमें माइग्रेशन भी हो रहा है करके। मैं कह रहा था महाराष्ट्र की जो कंपनियां हैं बाहर जा रही, प्रांतों में जा रही, और अभी अमरावती की भी एक फार्मा कंपनी बंद हो गई है। नानार का रिफाइनरी का भी आपका जो है अभी प्रोजेक्ट रखा हुआ है। हमारे विदर्भ से आशीष देशमुख ने मांग की थी, ठाकरे साहब मुख्यमंत्री जब तक तत्कालीन मुख्यमंत्री को सरकार की मांग की थी कि वो नाना रिफाइनरी विदर्भ में लगाइए करके, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं, उसको अभी तक निर्णय नहीं हुआ। कैसा देखते आप रोजगार को? नाही, पण मी उपसभापती पदावर आहे। अशा वेळेला धोरणात्मक प्रश्न जे असतात ते सगळे संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री आणि सचिव मिळून घेत असतात। त्यामुळे हा विषय जो आहे त्याच्यात आशिष देशमुखांचं क्लेम तुम्हाला खूप मोठा वाटत असेल, पण 288 आमदारांपैकी फक्त ते एक आमदार आहेत आणि त्यांचा विषय गांभीर्याने सरकारला घ्यावासा वाटला नसेल आणि त्याच्यामुळे त्यांनी अभ्यास करून तो निर्णय बदलला नाही आहे। इतकं साधी गोष्ट आहे, सरकारला अधिकार आहे असं काही नहीं, वो बेसिकली उसके बारे में डिप्टी सीएम ने बताया, वो बेसिकली कोस्टल एरिया के लिए था, ये मेनलैंड के लिए नहीं था। ये तो नाना की बात आप कर रहे हैं, मैं जनरल जॉब की बात कर रहा हूँ। मैं आपको जनरल नहीं, आप उसके वो रेफरेंस देख के बोलो ना, आपने आशीष देशमुख से डिमांड किया। नहीं, वो नाना के संदर्भ में हाँ, वो उसके मैं जनरल की बात कर रहा हूँ। जैसे जनरलमध्ये मी सांगते आपल्याला की आता 10 दिवसाच्या अधिवेशनामध्ये इंडस्ट्रीज डिपार्टमेंटच्या वतीने आणि कौशल्य विकास विभागाच्या वतीने काय काय कामं चालली आहेत याच्यावरती निश्चितपणाने काही निवेदनं, काही लक्षवेधींवरची उत्तरं, काही माहिती नक्की होणार आहे। त्याच्यामध्ये त्याच्यावरती प्रकाश पडेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।